जय शिवराय मित्रांनो तुम्ही खरीप 2026 चा पीक विमा भरलाय, परंतु पॉलिसी अद्याप ही पेड दिसते। मग ही पॉलिसी पेड मधून अप्रूव्ह कधी होणार, अप्रूव्ह होणार का, रिवर्ट येणार का, रिजेक्ट होणार, याचबरोबर पॉलिसी अप्रूव्ह झाली तर पीक विमा मिळणार का, याचबरोबर PMFBY चं नवीन आलेलं ऍप्लिकेशन, या ऍप्लिकेशन मधून पॉलिसी डाउनलोड कशी करायची, इतर माहिती कशी पाहिजे, याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, PMFBY च्या माध्यमातून नवीन ऍप्लिकेशन आणण्यात आलेले या अँड्रॉइड ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पॉलिसी डाउनलोड करणं असेल, त्यांना पीक विम्यासाठी ऍप्लिकेशन करणं असेल, किंवा त्यांच्या पिकाच्या नुकसानीचे क्लेम करणं असेल, किंवा क्लेमची स्थिती पाहणं असेल, या सर्व बाबी आता सहज शक्य होणार आहेत। मित्रांनो, ऍप्लिकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरती पूर्वीप्रमाणेच PMFBY नावानं मिळणार आहे। हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता, इन्स्टॉल करू शकता, आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तात्काळ याच्यामध्ये ऑप्शन दिल्या जाणार आहेत, ते म्हणजे लॉग इन करण्यासाठी, याचबरोबर गेस्ट लॉग इनसाठी। आता आपल्या याच्यामध्ये जे काही मोबाईल नंबर नुसार आपल्या पॉलिसी भरलेले आहेत, तो मोबाईल नंबर वापरून आपण याच्यामध्ये लॉग इन करू शकता। आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल, आलेला OTP टाकून एंटर करून आपल्याला याच्यामध्ये व्हेरीफाय केल्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे। आता लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डला, मेन डॅशबोर्डला आपल्याला सर्वात पहिले ऑप्शन असणार आहे आपल्या पॉलिसीच्या संदर्भातील। या पॉलिसीच्या संदर्भातील माहितीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला राज्य निवडल्यानंतर, वर्ष निवडल्यानंतर त्या हंगामाची आपली पीक विम्याची पॉलिसी पाहता येणार आहे। मग जुनी पॉलिसी हवी असेल ती पॉलिसी सुद्धा पाहता येणार आहे। यावर्षी घेतलेल्या तुम्ही किती पॉलिसी घेतल्यात त्या दाखवलं जाईल। ते प्रत्येक पॉलिसी तुम्ही याच्यामधून डाउनलोड करू शकता, पाहू शकता। हे पॉलिसीच्या संदर्भात आहे। जर समजा तुम्ही फळपीक विमा भरलेला असेल, किंवा तुम्ही जे काही पीक भरलेले त्या पिकाचं सुद्धा नुकसान झालं असेल, आणि तुम्हाला वाटत असेल मला वैयक्तिक दावा करायचा, तर वैयक्तिक दावा ग्राह्य धरला जात नाही पीक विम्यामध्ये, परंतु करायचा असेल तरी तुम्ही याच्या अंतर्गत करू शकता। फळपीक विम्याचा वैयक्तिक दावा तुम्हाला करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता। दावा जो केलेला असेल त्याची स्टेटस या ठिकाणी पाहता येणार आहे। काही दिवसानंतर याच्यामध्ये आता जे काही शेतकऱ्यांचे क्लेम असतील, जे मंजूर होतील, यील्ड बेस वगैरे, ते सर्व क्लेम सुद्धा याच ठिकाणी पाहता येणार आहे। तर या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही पीक विमा भरू शकता, ज्याची आता डेट संपलेली आहे। परंतु पॉलिसी डाउनलोड करायची असेल तर तुम्ही याच्यामधून अगदी 1 मिनिटामध्ये पॉलिसी डाउनलोड करू शकता। नव्या स्वरूपामध्ये ऍप्लिकेशन अद्ययावत करून आणण्यात आलेले आहे। आता ही पॉलिसी डाउनलोड केल्यानंतर, पॉलिसी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पॉलिसीची स्टेटस चेक करता, PMFBY च्या डॅशबोर्डवरती असेल किंवा व्हॉट्सअप याच्या माध्यमातून, तर तुम्हाला पॉलिसी सध्या तरी पेड दाखवते। मग ही पेड काय, नेमकी पेड मधून अप्रूव्ह कधी जाणार? आता ही आपण भरलेली पीक विम्याची पॉलिसी भरलेली आहे। याच्यानंतर पुढची प्रक्रिया असणार आहे व्हेरिफिकेशनची। पीक विमा कंपनी आधार नंबर तपासणार, फार्मर ID तपासणार, फार्मर ID नुसार ते क्षेत्र बरोबर आहे हे तपासलं जाणार। त्याच्यानंतर पिकाच्या पीक पेरा लावलेले त्याची माहिती, याची माहिती पाहिली जाईल। काही दिवसानंतर आता पीक पाहणी होईल, त्याची काही माहिती या पिकाच्या माहितीसोबत जोडली जाते का, हे सर्व पाहिलं जाईल। आणि माहिती व्हेरीफाय झाल्याबरोबर त्या पॉलिसी व्हेरीफाय केल्या जातील, अप्रूव्ह केल्या जातील। आता या पॉलिसी चेक करत असताना जर याच्यामध्ये काही त्रुटी दिसून आली, काही चुकीची कागदपत्र, नावामध्ये बदल वगैरे काही असेल, तर ती पॉलिसी ताबडतोब रिटर्न केली जाते, त्याला रिवर्ट म्हणतात। त्याच्यामध्ये जे काही आवश्यक असेल ती कागदपत्र सादर करून तुम्ही ही पॉलिसी पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घेऊ शकता। आता याच्यामध्ये जर तुम्हाला कागदपत्रासाठी रिवर्ट आली, तुम्ही कागदपत्र दिली नाही, किंवा याच्यामध्ये जर काही चुकीचा प्रकार दिसून आला, फार्मर IDच्या संदर्भात मॅच नाही आलं, किंवा चुकीच्या पद्धतीनं काही क्षेत्र याच्यामध्ये समाविष्ट केले, तर ती पॉलिसी पीक विमा कंपनी रिजेक्ट देखील करू शकते। म्हणजे रिवर्ट आणि रिजेक्टेड अशा 2 याच्यामध्ये ऑप्शन आहेत। आणि नसेल तर मी पॉलिसी व्हेरीफाय झाल्यानंतर अप्रूव्ह केली जाते। पॉलिसी अप्रूव्ह केली म्हणजे तुम्ही भरलेला अर्ज अप्रूव्ह झालाय, तुम्ही भरलेला अर्ज बरोबर आहे, तो पीक विमा मिळणार त्याचा अर्ज असा नाही। बरेच जण म्हणतात माझी पॉलिसी अप्रूव्ह दाखवते, याचा अर्थ मला आता पीक विमा मिळणार का? पॉलिसी अप्रूव्ह म्हणजे तुम्ही भरलेली पॉलिसी ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला तुमचा जो काही यील्ड बेस असेल, किंवा इतर जे काही पद्धतीनं तुमचं कॅल्क्युलेशन केलेलं असेल, ते कॅल्क्युलेशन बसून तुमचं महसूल मंडळ नुकसानीसाठी पात्र असणं गरजेचं आहे। तर मोठ्या प्रमाणात पॉलिसी अप्रूव्ह झाल्यानंतर पीक विमा मिळतो का, पॉलिसी पेडची अप्रूव्ह कधी होणार, किंवा या PMFBY च्या नवीन ऍप्लिकेशनच्या संदर्भात विचारणा केली जात होती, आणि याच्याच संदर्भातील तुम्हाला उपयोगी पडेल अशी एक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।